खात्याचा मुद्दा कोणाकडे जाणार आहे या घटनेसाठी आणि जो खाता हा कोणाकडे जावा यासाठी परभणीमध्ये असेल किंवा बीडमध्ये असेल ज्या काही घटना झाल्या त्याच्याबद्दल देखील स्वतः मुख्यमंत्री मोदयांनी विधानसभेमध्ये सूतोवाच केलेला आहे। त्या प्रश्नाचं किंवा त्या आयुधाचा वापर झाल्यानंतर ज्या मंत्र्यावर जबाबदारी टाकलेली होती त्या मंत्री मोदयांनी देखील उत्तर दिलेलं आहे। परभणीच्या बाबतीमध्ये किती लोकांना अटक केलंय काय झालंय हे देखील त्या उत्तरामध्ये आलेलं आहे आणि बीडच्या बाबतीमध्ये देखील आम्ही काय कारवाई करतोय हे देखील विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये मंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे। वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीमध्ये जी कमिटमेंट होती माननीय पंतप्रधान मोदी यांची ती त्यांनी पूर्ण केलेली आहे। या निर्णयामुळे अतिशय सुसूत्रता या सगळ्या सिस्टीममध्ये येणार आहे आणि असा प्रयोग हा काय पहिल्यांदा होतो याच्यातला भाग नाही, परंतु माननीय पंतप्रधान मोदी यांनी जे सांगितलं होतं त्याच्यानंतर कमिटी झालेली होती, कॅबिनेटमध्ये केंद्र शासनाचं ते अप्रुव्हल मिळालेलं होतं आणि ते लोकसभेमध्ये आणायचं होतं, ते आज लोकसभेमध्ये आणलं गेलेलं आहे। तर आपण बघतोय महायुतीत खातेवाटपाचा तिढा सुटला का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि उद्या 12 वाजेपर्यंत खातेवाटप जाहीर होईल असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे।